नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या एस प्राईम न्यूज चॅनलवर, जिथं आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येतो गुन्हेगारी जगतातल्या थरकाप उडवणाऱ्या बातम्या। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नवी मुंबईत घडलेल्या एका अशा घटनेबद्दल ज्यानं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवलाय। नेमका काय आहे धक्कादायक प्रकार पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवी मुंबई वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यानचा सर्व्हिस रोड एक इनोव्हा कार सुसाट वेगानं धावतीये आणि अचानक या कारच्या डिक्कीतून काय दिसतंय? एका माणसाचा हात। होय मित्रांनो, धावत्या कारच्या डिक्कीतून एका व्यक्तीचा हात बाहेर आलाय। रस्त्यावर जाणारे लोक गाड्या थांबवून हा प्रकार पाहतायत। काहींच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की हा अपहरणाचा प्रकार आहे की हत्या करून मृतदेह लपवला जातोय। तुमच्या मनातही हेच प्रश्न आले असतील ना? हो ना? तर ही कार कोणाची आहे? हे लोक कोण आणि पोलीस कुठे होते? पोलिसांनी तपास सुरू केला आणि कारच्या नंबरच्या आधारे गाडीचा माग काढला। कार ताब्यात घेतली। कार मालक, चालक आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि मग समोर आलं धक्कादायक सत्य। हा हात अपहरणाचा किंवा मृतदेहाचा नव्हता, तर हा सगळा प्रकार होता एक रील बनवण्याचा स्टंट। होय मित्रांनो, फोल्डेबल लॅपटॉपच्या जाहिरातीसाठी हे लोक असा वेडेपणा करत होते, पण या रीलमुळे लोकांमध्ये दहशत पसरली आणि पोलिसांनी या सगळ्यांवर कडक कारवाई केली। रील बनवण्याच्या नादात तुम्हीही असा वेडेपणा करताय का? रील बनवा, मजा करा, पण लक्षात ठेवा, असा स्टंट तुम्हाला थेट तुरुंगात घेऊन जाऊ शकतो। त्यामुळे सावध व्हा आणि असले प्रकार टाळा।